हरी के वेतन में से घर के किराए के रूप में 15% की कटौती की जाती है। शेष राशि का 20% बच्चों की शिक्षा पर खर्च किया जाता है और शेष राशि का 10% का उसकी चिकित्सा पर खर्च होता है। अंत में उसके पास 22,840 रुपये शेष बचते हैं तो उसका कुल वेतन मिळते। आता त्याचं कुल वेतन आपण किती मानू? x मानू। किती मानू? याच्या किती टक्के? 20% राशी 15% कट होती म्हणजे 100 वरून 15 गेले किती राहिले? 85 बरोबर। x च्या भागीला शेष राशि का 20% बच्चों की शिक्षा पर खर्च किया जाता है। 100 में 20% कितने उरले? 80। और शेष राशि का 10% खर्च चिकित्सा पर, तर त्या औषध पाहिजे 100 मधून 10 गेले किती उरले? एवढे खर्च करून त्याच्याकडे किती शिल्लक राहिले? आधी समजले ना? टक्के प्रथमेश 15% मायनस केले 100 85, 20% मायनस केले 80, पुढे 10% मायनस केले ते 90, बाकीला 100। हा शून्य गेला, हा शून्य आपण गेला, समान शून्य कॅन्सल होते। आता तर 85 इथं 8 आहे, इथं 90, इथं 100 आहे, इथं आता 8 चे निम्मे किती? 4, 100 चे निम्मे बरोबर 5 आहे 50, 17 पाचा बरोबर ना? 5 आणि 5 आता 17 4 9 इथे 100 आहे, इथे 10 हा 17 बाकी हा 10 हा 4 हा 9 बरोबर 43,800 मांडे समजते ना? काटच्या समजते ना? 100 हा ठीक समजते। ठीक बेदुनी बेपंचे 17 2 9 दुनी 18 17 हा 5 हा 100 गुणिला x बरोबर 42,800। आता उदाहरण पुसतो मी कारण की आपल्याला जागा नाही, ठीक आहे? आपल्याला त्याचं कुल वेतन काढायचं, काय काढायचं? कुल वेतन काढायचं। आता इथे x गुणिला 18 गुणिला 17 भागिला 5 गुणिला 2 झाला होती 2 दिला आपण 9 दिला टाकले नाही काय करणार 100 बरोबर 42,800 बोला कोण मान्य समजते काच्या फक्त 2 भाग केला बाकी होतं सेकंड भाग केला। आता बघा हा x आहे 18 17 खाली ना 5 100 पुन्हा मी त्याला किती भाग झाला? 50 जणी बेनम 18 बरोबर 4 2 6 8 6 14 दिला 14 च्या 18 म्हणजेच काय एकूण संख्येचा बेटर 3 ने भाग केला पुढे राहिला तो 3 ने भाग 3 त्रिक 3 एक 3 चौक 3 दुनी जोडले झाले 24 3 8 0
आता पण 8 2 10 4 14 आणि 15 परत 3 भाग कर. ठीक आहे. आता किती भाग जातोय परत 3 आणि 3. ठीक आहे. 3 1 3 3 चौक किती उरले 3 7 किती उरले 3 6 बरोबर. आता 17 याला भाग देऊन बघू जातो. 17च्या पाण्यात 17च्या का काय 17 दुने किती उरले बोला. किती भाग जातोय बरं सर पडा माझे बोला बोला. ठीक आहे. शून्य वर जाणार भागात किती गेला 280. आता 280 गुणिले 5 गुणिले 50 5 5 25 250. आता आपण शून्य काही घेऊ नये फक्त 25च्या भाग घेऊ नंतर शून्य ठेवतो. 25 शून्य 25 8 200 आजच्या किती 20 25 दिनी 50 50 20 70 70. त्याचं मूल्य तर किती आहे 70. मॉरिस भोजन पर अपनी आय का 25% खर्च करता था. उसे 1000 रुपए की मित्रवृत्ति मिली लेकिन उसने खाद्य वस्तुओं पर अपना खर्चा नहीं बढ़ाया. नतीजतन भोजन पर उसका खर्च गिरकर 20% हो गया. उसकी प्रॉब्लम क्या है. मॉरिस भोजन पर अपनी आय का कितना खर्च करता है 25%. त्याची जी इन्कम आहे ते आपण किती मानू x ना. किती मानू x. ठीक आहे. किती खर्च करतो तो 25% कशाच्या इन्कम बरोबर. उसे 1000 रुपये की वृत्ती मिली कशावर जशी इन्कम वर. वृत्ति मिली लेकिन उसने खाद्य वस्तु पर अपना खर्चा नहीं बढ़ाया. तसं ठेवलं. नतीजतन भोजन पर उसका खर्च गिरकर कितना प्रतिशत 20% हो गया. मांडणी समजली. त्याची पगार किती मानली आपण x. त्या पगारात आपण खर्च करतोय पण त्या पगारात किती वाढ झाली 1000 रुपयांची म्हणून x अधिक 1000 वाढून त्याने खर्च काही केलं नाही. नंतर त्याचं काय केलं तो खर्च आहे तो किती वाढला किती कमी झाला 20% म्हणजे 20 हा 100 कॅन्सल 100 25 गुणिले 25x बरोबर x 22 कंसातील संख्या बाहेर संख्या काय असते गुणिले असते 20 गुणिले 20x 20 गुणिले 1000 किती 20 समजते 20 21
3 शून्य द्यायचे. आता x x एका साईडला, पंचवीस मधून 20 किती उरले? 5x भागिले झाला 5 एक 5 चौक 20 3 शून्य. त्याची प्रारंभिक पगार आय किती होती? 4. मागच्या दुसरा क्वेश्चन आहे. यदि किसी संख्या के 75% को 75 में जोड़ दिया जाता है तो परिणाम स्वरूप प्राप्त संख्या मूल संख्या के बराबर होती है. तो मूल संख्या क्या है? मूल संख्या में x म्हणून काय म्हणतो? आता त्या संख्याच्या 75% होती. या संख्येने किती गुणिला 75% मध्ये किती मिळवायचे? 75. तो त्या संख्येचे बरोबर उत्तर येते. समजतंय? आता 25 त्रिक 25 चौक 100. 25 त्रिक 75 25 चौक 100. 3 गुणिले 3x 4 अधिक 75 बरोबर x. ठीक. तीन एक्स 4 गुणिले 4x वजा प्लस इथे मायनस येते बरोबर 4 गुणिले 75. समजलं काय झालं बघा. त्या संख्येच्या 75% 75 मिळवले ती संख्या बरोबर येते असा प्रश्न. ती संख्या आपण x मानली. तर 25 + 75 25 चौक 100. 3 गुणिले x 3x 4 जागेवर अधिक 75 बरोबर x. 4 गुणिले x 4x 3 जसा तसा 4 75 लागलो. 4 × 3 किती? 1x. 4 × 5 20 आणि 4 2 7 चौक 28 आणि 2 1 बरोबर किती? एक संख्या की 38% और 38% के मध्य का अंतर कितना है? 354. आता अंतर विचारलं म्हणजे आपण काय करावं लागेल? वजाबाकी. 48 वजा 38 किती? बरोबर. आता 10% बरोबर किती आहे? 354. राईट. आता ज्याला पद्धतीने आपण सरळ काय घेतो? 100 बरोबर 354. 100 पुढे जाणार 10 छेदा 10 किती? 100. 354 गुणिले 10 किती? 145.
बघा, किसी संख्या का 40% दूसरी संख्या के 4/5 से 46 कम, म्हणजे काय अंतर आहे ना. आता ती संख्या आपण काय मानू, वो संख्या x मानू, काय मानू x. या संख्येच्या 40% वजा त्या संख्येच्या 4/5 हे किती कमी आहे, 46. समजते ना. शून्य गेला, शून्य गेला, बेस दुनी बेस दोनचे बरोबर, 2 गुणा 1 2x छेद 5 वजा 4 गुणा 4x छेद 5 बरोबर 6. ज्यावेळेस दोन अपूर्णांकाचं बेरीज करत असताना जर छेद समान असतील, आता ते 5 ते 5 आपण छेद काय करतो, कॉमन करतो, एकच वेळेस म्हणजे 2x छेद 5 वजा 4x छेद 5 बरोबर 6. आता इथे 5 इथे 5 छेद कॉमन झाला, किती जोडले आपण, एकच बरोबर. 4 2 गेले बरोबर 6. आता 2 पुढे जाणार, खाली जाणार, तिथे राहणार, खाली येणार, 5 जाणार बरोबर बरोबर x. देखील जुनी 23 5 115. आता यदि किसी संख्या, आता ती संख्या आपण काय म्हणू, x. विद्यार्थी प्रश्न किती बाकी ती संख्या आपण काय म्हणू, संख्या x. या संख्येच्या आधी, आधी म्हणजे काय, कसं लिहितो आपण, 1/5 नाही 1/2. ठीक है. आधे का 1/4 बरोबर कितना है, 1/4 म्हणजे 1/4, आधा म्हणजे 1/2 बरोबर किती आहे, 2. आता 1 गुणा 1x 4 दुनी 8 बरोबर किती, 25. इथं पाहिला तिकडे दुनीला 25 किती 200. ती संख्या काय आली 200, ती संख्या काय आली 200. तो उस संख्या का 20% ज्ञात कीजिए. बरोबर 20% ज्ञात. शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, 20 दुनी असे प्रतिशत प्रश्न असतात. म्हणजे शाब्दिक उदाहरणामध्ये येतात, तुम्हाला ती प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिस केल्यानंतर उत्तर होतात.